नमस्कार. भूमिकी रसोईमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण अगदी झटपट आणि मस्त असा झणझणीत, चमचमीत तयार होणारा सोया खिमा कसा करायचा ते बघणार आहोत. करायला अतिशय सोपं आहे, अगदी मोजक्या साहित्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये ज्या वस्तू अवेलेबल आहेत त्यामध्येच आपण हा सोया खिमा करणार आहोत. चला तर मग अगदी मस्त चमचमीत आणि झणझणीत सोया खिमा कसा करायचा ते बघूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सोया खिमा करण्याकरिता आपल्याला 1 वाटी इतक्या सोयाबीनच्या वड्या घ्यायच्या आहे. आपल्याला या सोयाबीनच्या वड्यामध्ये 2 वाटी इतकं मी पाणी टाकून घेतलं. आता आपण या वड्यांना अगदी 5 मिनिटासाठी छान खडखडून उकळी येऊ देऊया. तर त्यासाठी इथं मी 5 मिनिटासाठी फक्त आपल्याला या सोयाबीनच्या वड्या उकडायच्या आहे. आता इथं 5 मिनिटं झालेली आहे. सोयाबीनच्या वड्या उकडून झालेल्या आहे. आपण या साईडला ठेवूया आणि लगेचच भाजी करायला घेऊया. तर त्याकरिता एका कढईमध्ये जवळपास 1 ते 1.5 वाटी इतका तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की लगेचच त्यामध्ये 2 ते 3 तेजपत्ता, 2 दालचिनीचे तुकडे, अर्धा चमच जिरं आणि बारीक कट केलेल्या जवळपास 2 ते 3 कांदा आपल्याला या तेलामध्ये परतायचा आहे. 5 ते 6 हिरवी मिरची अगदी बारीक कट करायचा आहे. कांदा सुद्धा शक्य होईल तितकं बारीक कट करायचं आहे. आता आपल्याला हा कांदा अगदी छान तांबूस सोनेरी रंग येईपर्यंत तेलामध्ये आपण परतणार आहोत. तर इथं तुम्ही बघू शकता कांद्याचा हलका रंग बदललेला आहे. हलका सोनेरी रंग होईपर्यंत आपल्याला कांदा छान जवळपास 2 ते 3 मिनिटं परतायचा आहे. मंद आचेवर आपल्याला कांदा छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपण काही बेसिक मसाले घालणार आहोत. तर त्याकरिता अर्धा चमच हळद, अर्धा चमच गरम मसाला, अर्धा चमच धने पावडर आणि 2 ते 3 मीडियम साईजचे अगदी बारीक कट केलेले टोमॅटो टाकायचे आहे. आता टोमॅटो सुद्धा छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे. आता इथं सर्व मिश्रण छान इथं परतून झालेलं आहे. आणि या स्टेजवर आपण घालणार आहोत अगदी 1 ते 2 चम्मच इतकं हिरवं वाटण. आता हे हिरवं वाटणामध्ये मी फक्त लसण, अद्रक आणि थोडासा कोथिंबीर, मिरची ची पेस्ट तयार करून घेतली आणि ती यामध्ये मी टाकत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही प्रकारची पेस्ट, नॉर्मल पेस्ट जी घरात तुमची अवेलेबल असेल ते तुम्ही टाकू शकता. आता पेस्ट टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला हे सर्व मिश्रण छान 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये आपण जवळपास 3 ते 4 चमच इतकं लाल तिखट टाकणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. सोबतच चवीनुसार मीठ टाकूया आणि वाटणाचं पाणी टाकूया, जेणेकरून मसाला आपला जळणार नाही, कढईला चिकटणार नाही. आता पुन्हा सर्व मिश्रण छान एकजीव करून घेऊया, ढवळून घेऊया. मंद आचेवर आपल्याला हा मसाला छान तेल उतेपर्यंत शिजवायचा आहे. तर अशा प्रकारे इथं सर्व जिन्नस आपले टाकून झालेले आहे आणि नंतर यामध्ये आपण अगदी थोडंसं पाणी टाकून या मसाल्याला जवळपास 2 ते 3 मिनिटं शिजवून घेऊया. पुन्हा यामध्ये मी थोडंसं कोथिंबीर टाकून घेतलं आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला हा मसाला छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि 2 ते 3 मिनिटासाठी छान तेल उतेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपला मसाला एका साईडला शिजत आहे तोपर्यंत इकडे आपल्या सोयाबीनच्या वड्या थंड झालेल्या आहे. आता या वड्या उकडल्यानंतर जवळपास 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुवायची आहे आणि नंतर अशा प्रकारे हाताने चोळून आपल्याला या वड्यांमधला पाणी काढून या वड्या आपण दुसऱ्या प्लेटमध्ये ट्रान्सफर करू. तर अशा प्रकारे इथं मी संपूर्ण वड्या छान स्वच्छ धुवून घेतल्या आणि मस्त हाताने चोळून पूर्णपणे वड्यामधला पाणी काढलं. आता आपल्याला या सोयाबीनच्या वड्या मिक्सरला बारीक करायचं आहे. तर अशा प्रकारे इथं मी संपूर्ण सोयाबीनच्या वड्या 2 बॅचमध्ये पिसून घेणार आहे. आपल्याला पहिल्या बॅचमध्ये अर्ध्या सोयाबीनच्या वड्या पिसून घ्यायच्या आहे. सोयाबीनच्या वड्या पिसत असताना एक महत्त्वाची काळजी घ्यायची ती म्हणजे आपल्याला या वड्या फक्त चालू बंद मोडमध्ये किंवा पल्स मोडमध्येच पिसायचं आहे. खूप जास्त बारीक न करता अगदी दरदरी असं पिसायचं आहे. आता इथं तुम्ही बघू शकता वड्या अगदी छान पिसून झालेल्या आहे. तर अशा प्रकारे आपल्याला वड्या फक्त पल्स मोडमध्ये किंवा अगदी थोडंसं ओबड-धोबड दरदऱ्या पिसून घ्यायचा आहे. आता दुसरीकडे आपला मसाला तयार आहे. मसाल्याला अगदी मस्त असा झणझणीत तेल आलेला आहे. एकदा मसाला छान ढवळून घेऊया. तुम्ही बघू शकता मसाला अगदी अप्रतिम तयार झालेला आहे. तुम्ही जितका जास्त मसाला छान व्यवस्थित शिजवणार तितका सोयाबीनचा आपला खिमा खायला अगदी झणझणीत लागेल. तर अशा प्रकारे इथं मसाला आपला तयार झाल्यानंतर जे आपण वड्या पिसून घेतल्या होत्या, त्या वड्याचा खिमा आपण यामध्ये टाकून घेऊया. तर अशा प्रकारे इथं संपूर्ण
वड्यांचा किस मी टाकून घेतला. एकदा किस पुन्हा आपल्याला या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये अजिबात पाण्याचा वापर न करता सुरुवातीला आपण या वड्यांना या मसाल्यामध्ये जवळपास 2 ते 3 मिनिटं शिजवणार आहोत. आता इथं 2 ते 3 मिनिटं झालेली आहे. तुम्ही बघू शकता खिमा अगदी छान मस्त मसाल्यामध्ये 2 ते 3 मिनिटं शिजलेला आहे. एकदा पुन्हा छान आपल्याला ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे आणि नंतर यामध्ये आपण गरम केलेला पाणी टाकणार आहोत. पूर्णपणे आपल्याला यामध्ये जवळपास 1 ते 1.5 ग्लास इतका गरम पाणी टाकायचं आहे आणि फक्त गरम पाणीच आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. अजिबात थंड्या पाण्याचा वापर करू नका. गरम पाणी जर टाकल्यामुळे कुकिंग प्रोसेस आपली थांबत नाही. त्यामुळे पटकन गरम पाणी टाकल्यानंतर भाजीला पटकन उकळी येते आणि शिजायला पण सोपं जाते. तर अशा प्रकारे इथे मी सुरुवातीला अर्धा ते 1 ग्लास पाणी टाकून घेतलं आहे. पुन्हा नंतर आपल्याला थोडंसं वाटलं तर पाणी टाकायचं. आता पाणी टाकल्यानंतर आपल्याला हा खिमा पुन्हा जवळपास 2 ते 3 मिनिटासाठी शिजवून घेऊया. आता इथं 2 ते 3 मिनिटं झालेली आहे. तुम्ही बघू शकता खिम्याला अगदी मस्त असा वर तेल उठलेलं आहे. पण खिमा पूर्णपणे आपल्याला शिजलेला नाही आहे. थोडासा आपल्याला याहून दाटसरपणा आपल्याला या खिम्यामध्ये आणायचा आहे. त्याकरिता आपण पुन्हा 2 ते 3 मिनिटं खिमा शिजवून घेऊया. आता इथं आपला खिमा मस्त असा छान शिजलेला आहे. एकदा खिमा शिजला की नाही हे पुन्हा आपल्याला चेक करायचं आहे. त्याकरिता मी सुरुवातीला कोथिंबीर टाकून घेतले. तो कोथिंबीर टाकल्यानंतर एकदा खिमा आपण पुन्हा ढवळून घेऊया. मला हलका खिम्यामध्ये थोडासा पाणी वाटत आहे जास्त प्रमाणात. त्यामुळे मी पुन्हा या खिम्याला जवळपास 2 ते 3 मिनिटं शिजवणार आहे. आता इथं तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा दाटसर लबलबीत आपला खिमा तयार आहे. अगदी हा खिमा चमचमीत लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. गरमागरम चपातीसोबत, पराठ्यासोबत, पावसोबत किंवा कुठल्याही प्रकारासोबत तुम्ही हा खिमा खाऊ शकता. करायला अतिशय सोपा आहे. सांगितल्याप्रमाणे नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला असेच जोडलेले राहा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि मस्त अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.